सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गतवर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याची आवक कमीच आहे। मागील 15 दिवसांपासून दरामध्येही सातत्याने घसरण होत होती। मात्र सोमवारी दरामध्ये 500 रुपयांनी वाढ झाली आहे। त्यामुळे 3500 रुपये क्विंटल विकला जाणारा कांदा बुधवारी 4100 रुपयाला विकला गेला। सोलापूर बाजार समितीत दरवर्षी जानेवारी महिन्यात जवळपास 600 ते 800 ट्रक कांद्याची आवक होते। मागील वर्षी यावेळेस जवळपास 900 ट्रक कांद्याची आवक होती। यंदा परतीच्या पावसामुळे कांदा पाण्यात भिजून गेला, त्यामुळे उत्पादन कमी होत आहे। परिणामी 300 ते 400 ट्रक माल सध्या यार्डात येत आहे। दिवाळीपूर्वी कांद्याला 5000 ते 8000 रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता, त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होईल असे वाटत होते। मात्र मागील 15 ते 20 दिवसांपासून दरामध्ये सतत घसरण होत आहे। आवक कमी असूनही दर वाढत नसल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। गेल्या आठवड्यात निच्चांकी आवक झाली होती, त्यामुळे कांदा मार्केटमध्ये गर्दी कमी पाहायला मिळाली। सोमवारी 324 ट्रक कांद्याची आवक झाली, त्यामुळे कांदा मार्केटमध्ये थोडीफार गर्दी झाली होती। चांगल्या मालाला 4100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला असून सरासरी दरही 1500 वरून 2000 पर्यंत वाढला आहे। आणखी 500 रुपये दर वाढण्याची शक्यता आहे। तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या भागात कांद्याची आवक आता कमी झाली आहे, त्यामुळे दरात वाढ होत आहे। पुढील काही दिवसांत आणखी 500 ते 600 रुपये दर वाढण्याचा अंदाज आहे। इतर बाजार समित्यांच्या तुलनेत सोलापुरात चांगला दर मिळत आहे। सरासरी दर आता 2000 पर्यंत गेला आहे। चांगल्या प्रतीच्या मालाला 4000 पेक्षा अधिक दर मिळत आहे। मागील 20 दिवसांनंतर आता दरात वाढ होत आहे, त्यामुळे चांगला माल विक्रीसाठी आणावा।